मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 8. आता पुढे. गिरिजा सर्वांना ज्यूस घेऊन आली तेव्हा मायरा म्हणाली, किती उशीर गिरिजा, कधी गेली होतीस? ज्यूस पण थंड झालेला आहे. कुठे होतीस एवढा वेळ? मायरा तिला बडबडू लागली तेव्हाच अभयने आत ढोकावले. मायरा, तुला जे लागते ना ते स्वतः जाऊन आणत जा. ती काही तुझी नोकर नाहीये, अभय तिच्या मागून येत म्हणाला. मायरा वळून पाहिली आणि दचकली. त्याला पाहून ती नरमली. अरे, मी कुठे तिला काम लावले आहे? फक्त ज्यूस आणायला सांगितला होता. तेच ते, तू जाऊन आणायचं जे लागेल ते, समजले ना? आणि हो, सलोनीला लवकर तयार करा. किती उशीर करत आहात? आम्ही हॉटेलचे आतले पीक घेतले आहेत. आता बाहेरचं शूट करायचं आहे. 10 मिनिटात बाहेर यायचं आहे. ओके, परत सांगायला नाही लागले पाहिजे. अभय असे बोलून निघून गेला. कामाच्या बाबतीत तो खूप सिरियस होता. तो दम देऊन गेला तसे त्यांची घाई झाली. पण मायराने डिझाईन केलेले ड्रेस त्या मॉडेलला बरोबर फिटिंगला येत नव्हते. त्यातला एक तिने कसाबसा ॲडजस्ट करून घातला होता. तोही खांद्यावरून सारखा खाली उतरत होता. कारण मायराने तो थोडा चुकवला होता. पण मायराने सफाईदारपणे सांगितले की तिने हे ड्रेस निमिषसाठी शिवले होते. तिला ते बाकीचे सर्व ड्रेस फिट येत नव्हते आणि मायराला ते रिपेअर करता येणार नव्हते. म्हणून तिने गिरिजाला ते फिटिंग करायचं काम लावून दिले. गिरिजा ते ड्रेस फिटिंग करू लागली. सर्वच ड्रेसमध्ये काही ना काही प्रॉब्लेम होतात. गिरिजाने ते सर्व ड्रेसमधल्या मिस्टेक दुरुस्त केल्या. त्यानंतर ते ड्रेस त्या मॉडेलला परफेक्ट झाले. गिरिजा, तू कसे काय हे ड्रेस ॲडजस्ट केले? यू आर रिअली अवेसम. सलोनी गिरिजाची तारीफ करत म्हणाली. ते ड्रेस मी डिझाईन केले आहेत. ओके, तिने फक्त फिटिंग करून दिले आहेत. मायरा चिडून सलोनीला म्हणाली. तू तर टॅलेंट आहेसच मायरा. मी तेच म्हणते. सलोनी तिला समजावत, कारण तिला राग येऊ नये म्हणून. बरं, चला बाहेर शूटसाठी जाऊया. गिरिजा, तू हे सर्व पसारा नीट भरून ठेव. मायरा गिरिजाला काम लावून घाई करू लागली. असू दे, ते सर्व आपण आल्यावर मिळून आवरू. तिला शूट कसे करतात पाहायला मिळेल. ती नवीन आहे ना? गीता म्हणाली. येस, चल गिरिजा, सलोनी म्हणाली. अरे पण मग हा एवढा सामान, यावर कोण लक्ष ठेवेल? मायरा त्यांना म्हणाली. अरे आपण डोअर लॉक करू ना. तसे पण मोठे हॉटेल आहे. इथे कोणी चोरी करणार नाही. आणि ते पण मेकअपचं सामान, गीता हसत म्हणाली. सलोनी पण हसली. मायराचा नाईलाज झाला. त्या सर्व बाहेर गेल्या. रिसॉर्ट खूप मोठे होते. चारही बाजूला वेगवेगळे स्विमिंग पूल होते आणि परिसरही खूप मोठा होता. अभय कॅमेरा स्विमिंग पूलच्या जवळ सेट करून त्यातून लोकेशन चेक करत होता. सुनील त्याचा असिस्टंट फोटोग्राफर होता. सलोनीला स्नेहा सीन समजावत पोझिशन सांगत होती. सलोनी दिसायला साधीशी होती, पण उंचपुरी, व्यायामाने मेंटेन केलेले आकर्षक शरीर, सुंदर केस आणि जबरदस्त कॉन्फिडन्स असलेली. तिने आकर्षक स्कर्ट टॉप घातला होता. त्यावर एक घेरदार गोल कॅप होती आणि तिथे त्यांचे फोटोशूट सुरू होते. गिरिजा ते सर्व पाहत होती. तिला ते सर्व पाहून मस्त वाटत होते. अभय फोटो काढताना एकदम डॅशिंग दिसत होता. त्याचा तो कॅमेरा आणि ते पकडण्याचा त्याचा एक हटके अंदाज. सोबत तिला असे कर, तसे कर, स्माईल करत तो इशाऱ्यानेच सांगत होता. ती ते समजून घेत करत होती. तो त्याच्या कामासाठी अगदी वेडा होता. एक शॉट जरी चुकला तरी तो वैतागायचा. त्याला फोटोग्राफीचे प्रचंड वेड होते, हे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून कळत होते. कॅमेरा नेहमीच त्याच्या हातात असायचा. तो स्वतःच एक मॉडेलपेक्षा कमी नव्हता, पण तरीही त्याला दुसऱ्यांचे फोटो क्लिक करायला खूप आवडायचे. ती अभयचं निरीक्षण करत असताना पुढे पुढे जात होती. नेमका तिचा तोल गेला आणि ती जाऊन पूलमध्ये पडणार तोच करणने तिच्या हाताला पकडून तिला जवळ ओढले. गिरिजा, पडशील, असे म्हणत त्याने तिला पकडले. त्याच्या हातात ती थोडी क्रॉस, त्याचा एक हात तिच्या कमरेवर, दुसरा हात त्याच्या हातात. ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. त्याने गिरिजा, पडशील, असे म्हटल्यावर अभयने घाबरून तिकडे पाहिले तर गिरिजा करणच्या हातात सावरलेली, भितरलेली.
ते पाहून तर पुन्हा अभयच्या डोक्यात सनक गेले. हे सीन तर माझ्यासोबत व्हायला हवे होते ना. करण सोबत का होत आहेत? अरे तिचा हिरो मी आहे. मॅडम असे का करता गरीब लेकरासोबत? अभय मनातच. अरे असू दे, तुझा नंबर पण लागेल. अभयने ते पाहिल्यापासून त्याचा कॅमेरावरचा सगळा फोकस गेला आणि बाकी सर्व लोक त्यांना पाहून एकमेकात हसू लागले. तिकडे मस्त सीन सुरू आहे. अभय, शूट करून ठेव. करणची विकेट पडणार बहुतेक. सारखा गिरिजाच्या मागे फिरत आहे. गीता त्याच्या कानात म्हणाली. करणच्या टाईपचीच आहे ती. मायरा हसत तिरस्कार वृत्तीने म्हणाली. उगाच सीन नका बनवू. करण जस्ट हेल्प करत आहे तिला, फ्रेंड म्हणून. तुमच्यासारखे कामापुरतं वापर नाही करत तिचा. अभय त्यांच्यावर वरडला तशा त्या हसायच्या बंद झाल्या. त्याला ते सर्व पाहून त्रास होत होता, पण त्याच्याही लक्षात येत नव्हते. तिकडे गिरिजा सावरून दूर झाली होती, पण करण तिच्याशी अजूनही बोलत होता आणि गिरिजाला पिण्यासाठी पाणी देत होता. करणलाही ती आवडली होती. गीताने बरोबर नोटीस केलं होतं. तो जाणून बुजून तिच्या मागे पुढे करत होता. सलोनीचे फोटो घेत असताना अभयच्या डोक्यासमोर गिरिजाचा चेहरा आला. तिने ट्रेमध्ये 3च ग्लास ज्यूस घेतला होता. ते अभयला आठवले. म्हणजे गिरिजाने आपल्यापासून काही खाल्ले किंवा प्यायले नव्हते हे तिच्या पाणी पिण्यावरून त्याच्या लक्षात आले. तो धावतच तिथे आला. त्याने वेळीच पायांना ब्रेक लावला नसता तर त्या दोघींनाही उडवून लावले असते, इतका तो घाईत होता. चला काहीतरी खाऊन येऊ, मला खूप भूक लागली आहे, अभय त्या तिघांना म्हणाला. अरे मगाशीच तर काय काय खाल्ले आहे ना तू? करण त्याच्याकडे विक्षिप्तपणे पाहत म्हणाला. पण त्याला आता किती वेळ झाला? आयुष्यभर काय मी त्याच्यावरच जगणार आहे का? तुम्हा दोघांना यावेच लागेल. गिरिजा तू पण चल, असे म्हणत तो त्यांना पण घेऊन गेला. करण अभयचा जवळचा मित्र होता आणि गिरिजाला एकटीला बोलावले असते तर ती आली नसती, म्हणून त्यांनी त्या दोघांनाही घेतले. अभय, गिरिजा, स्नेहा आणि सगळे व्हेजिटेबल सॅलड, ज्यूस, फ्रुट्स सॅलड असे हेल्दी थोडेफार खाल्ले. स्नेहाला पुन्हा अभयवर थोडा डाऊट आला होता, पण तो गिरिजाशी अजिबात फ्लर्ट करत नव्हता. शक्य तितके अंतर ठेवून रिस्पेक्टली बोलत होता. त्यामुळे तिने स्वतःला समजवले की तसे काही नसेल. नंतर बराच वेळ त्याचा फोटोशूट चालू होता. संध्याकाळ झाली होती. ते सर्व ठिकाणी फिरून फिरून चांगले सीन घेण्याचा प्रयत्न करत होते. सलोनीही एवढ्याला 4-5 ड्रेस बदलले होते आणि सगळीकडे त्यांनी तिचे वेगवेगळे पोजमध्ये पिक्स घेतले होते. सलोनी, यू आर फंटास्टिक. किती लवकर पोज समजून घेतेस तू. आय एम इम्प्रेस्ड, अभय स्माईल देत म्हणाला. संध्याकाळ झाली तसे त्यांनी सर्व पॅक केले होते आणि ते सर्व निघाले. जाताना खूप उशीर झाला होता, म्हणून अभयने सर्वांना घरी ड्रॉप केले. स्नेहा आणि गिरिजाला सर्वात शेवटी, कारण तेवढा वेळ तरी त्या सोबत राहतील. मग सर्वांना सोडून झाल्यानंतर त्याच्या बिल्डिंगजवळ ड्रॉप केलं. अभय चल तू पण जेवून जा, स्नेहा म्हणाली. तसे अभयने गिरिजाकडे पाहिले. ती काहीच बोलत नव्हती. तसे पण त्याला बोलवायला ते काय तिचं स्वतःचं घर नव्हते. मग तिने का बोलवावे असा विचार तिने केला. पण त्याला वाटले की गिरिजाची इच्छा नाही की मी यावे. नाही नको, मी जातो, उशीर झाला आहे. मी काही ऑर्डर करेन, अभय गिरिजाला लुक देत म्हणाला. अरे चल आपण सोबत खाऊ काहीतरी. कशाला भाव खात आहेस, स्नेहा म्हणाली. मी आलो असतो, पण माझ्यामुळे तुझ्या घरातल्या माणसांना उगाच त्रास नको, गिरिजाला ठुमणा मारत म्हणाला. तशी ती डोळे मोठे करत चष्मा नीट करू लागली. माझ्या घरी मी सोडून फक्त गिरिजाच असते, तुला चांगलेच माहीत आहे. आणि गिरिजाला काय त्रास होणार आहे तुझ्यामुळे? चल ना, स्नेहा त्याला दम देत. पण बघ ना, ती काही बोलते का? गप्प उभी आहे. कधी एकदा हा जातोय असा विचार करत. अभय मुद्दाम. मी का असा विचार करेन? गिरिजा त्याच्याकडे पाहत. पण खरं तर ती तेच विचार करत होती. राहू दे. तसे पण मला काम आहे. काढलेले फोटोज नीट आलेत की नाही PC मध्ये टाकून चेक करावे लागतील. बाय. आणि वेदांत जेवायला नंतर कधीतरी येईन, जेव्हा सगळ्यांची इच्छा असेल, असे म्हणत तो गेला. हा वेदांत पण ना. तुमचा काही वाद झाला आहे का ग? स्नेहा आणि गिरिजा चालता चालता बोलत होत्या.
नाही ग, गिरिजा म्हणाली. मग तो असे का बोलला, स्नेहा म्हणाली. ते त्यालाच माहीत. गिरिजा समोर पाहून विचार करत होती की काय सुरू आहे त्याच्या मनात नक्की. दुसऱ्या दिवशीही त्यांना कालचे उरलेले फोटोशूट करण्यासाठी जायचे होते. कालप्रमाणे आजही ते निघाले, पण आज ते थोडे लवकर निघाले. बाकी सर्व अभयसोबत गाडीने आले होते आणि स्नेहा आणि गिरिजा स्नेहाच्या स्कूटीवर येणार होत्या. फोटोशूट करून आज त्यांना तिथे धमाल करण्याचा प्लॅन होता. सोबत आज रात्री त्यांना सर्वांना तिथे सर्व काही फ्री होते आणि रात्री त्या सर्वांसाठी स्पेशल डिनर होते. बाकी सर्वांचा आज स्विम करण्याचा प्लॅन होता, त्यामुळे सर्व मुलींनी शॉर्ट्स आणि टॉप घातले होते. अभयनेही 3/4 ब्लॅक पॅन्ट आणि त्यावर तो ग्रे रंगाचा हुडी टी-शर्ट, तेही स्विमलेस असलेले. त्यात तो जास्तच हॉट दिसत होता. अभय पुढे जाऊन कॅमेरा सेट करत होता. सलोनी तिथे उभी अभयशी बोलत होती. इतक्यात गिरिजा आणि स्नेहा तिकडून आल्या. गिरिजा आज खूपच सुंदर दिसत होती. त्याचं कारण म्हणजे गिरिजाने आज प्लेन काळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यात तिचं रूप अजून खुलून दिसत होते. चालत असताना तिने वळून तिची वेणी पुढे घेतली आणि त्याच्या काळजात तीर घुसला. हिचं काय करू मी? तिला पाहून अभयने त्याचा गॉगल हलकाच खाली सरकवला. तिचं सिंपल राहणे त्याला वेड लावून जायचं. जर का ती सिंगल असली तर एवढ्यात त्या तिला प्रपोज करून डेटवर जाण्यासाठी विचारले असते. त्याच्यासाठी हे काही कठीण गोष्ट नव्हती, पण ती त्याच्या टाईपची नव्हती हे तो ओळखून होता. त्यात तिच्या आयुष्यातील प्रॉब्लेम. त्यामुळे स्नेहा ही त्याला तिच्यामागे लागू नकोस असे सांगितले होते, पण तरीही त्याला तिच्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हते. तिच्या येण्यामुळे तो बदलत चालला होता. तिच्यापेक्षा सुंदर सुंदर आणि हॉट मुली त्याच्यामागे असताना त्याचा जीव तिच्यासाठी का जुळवत होता, या गोष्टीने त्याला कोड पडले होते. त्यानंतर त्यांनी जाऊन सलोनीला तयार केलं. तिला गिरिजाने पुन्हा फिटिंग करून दिल्यामुळे आज कोणताच ड्रेस घालताना प्रॉब्लेम आला नाही. फोटोशूट ऑलमोस्ट झाले होते. आता थोडे स्विम करताना फोटोज बाकी होते, तेही लगेच होणार होते. म्हणून पाण्यात जाण्याआधी ते सर्व बाहेरच्या एरियात बसून चहा कॉफी घेत होते. करण आणि गिरिजा फक्त चहा घेणार होते, बाकी सर्व कॉफी घेणार होते. तिची साडी बघ, काकूबाई वाटते. रिसॉर्टवर कुणी असे कपडे घालते का गं? मायरा हळूच गीताला म्हणाली. बघ ना, पण करण आणि तिची चांगली जोडी जमली आहे. त्यांच्या आवडी पण मिळतात बघ किती. आणि गीता आणि ती हळूहळू बोलत होत्या. एकीकडे अभय गॉगलमधून गिरिजाकडे चोरून पाहत होता. त्याच्या बाजूला सलोनी बसली होती, त्याच्याशी बोलत होती. तिला वाटत होते अभय तिच्याकडे पाहत आहे आणि तो गिरिजाकडे पाहत होता. गिरिजा त्याला पाहत नव्हती. गिरिजाला पाहून तो कावराबावरा झाला होता. असे वाटत होते की जाऊन पाण्यात फेकून द्यावे हिला. मला इग्नोर करते, ते पण जाणून बुजून. काही रिझन असले तर ठीक आहे ना. मी तर तिच्याशी काही चुकीचं वागलो पण नाही, पण मी का माझ्या एवढ्या जीवाला त्रास करून घेतोय? नको, बघू दे ना. असे म्हणून त्याने कॉफीचा कप घेतला आणि पुन्हा तिच्याकडे पाहू लागला. अगं मान आकडेल तुझी, एकदा तरी फिरून इकडे बघ ना. तो पुन्हा तिच्याकडे पाहत मनोमन विचार करत होता. सलोनीने आत्तापर्यंत 4 वेळा स्माईल दिली होती. ती पाहून तो कंटाळला होता. स्नेहाही त्याच्या बाजूला बसलेली होती. त्याला म्हणाले, काय चालले आहे तुझे नक्की? तो पटकन म्हणाला, कॉफी पीत आहे, दिसत नाही का तुला? अभय कप दाखवत म्हणाला. तुला काय वाटले मला काही कळत नाही की तुझं काय सुरू आहे ते? स्नेहा त्याच्या खांद्यावर हात ठेवत, असे काय आहे की मला वाटते की तुला कळत नाही ते? तिच्याकडे पाहत हसत म्हणाला. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, स्नेहा कोड्यात म्हणाली. तसे तो चक्रावला. हिला माझ्यावर डाऊट तर नाही आला ना? नाहीतर परत म्हणेल ती तुझ्या टाईपची नाही. तो त्याचा गॉगल काढत एक भुवया उंचावून पाहू लागला. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. पहिला लाईक करून घ्या आणि ह्याच्या मागचे किंवा ह्याच्या पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करावं लागेल. असेच तुम्ही नवनवीन व्हिडिओ रोज पाहू शकता. धन्यवाद मंडळी.